नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल तिखट पुरी, ज्या की ह्या पुरी खायला एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात. तर आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर एक छोटी वाटी, अर्धा वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ इथे मी घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ जे आहे ते असं थोडं कमी जास्त घेऊ शकता, पण जे बेसन पीठ आहे ते त्याचं प्रमाण तेवढंच ठेवा. त्यानंतर अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच ओवा यामध्ये टाकून घेणार आहे. आता 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. ते बारीक वाटलेलं त्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता. म्हणजेच एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ पण तुम्ही इथे घेऊ शकता आणि छोटं वाटी गव्हाचं पीठ इथे घेऊ शकता. पण इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकली आहे वरतून. तुम्ही इथे कोथिंबीरीचं प्रमाण वाढवू पण शकता किंवा तुम्हाला कोथिंबीर नाहीच टाकायची असेल तर तुम्ही इथे कसुरी मेथी टाकू शकता. त्याच्यानंतर पाव चम्मच हळद ॲड केली आहे. हळद पण यामध्ये जास्त घालायची नाही आहे. आणि इथे 1 चम्मच कसुरी मेथी मी घेतली आहे. ती हातावर अशी क्रश करून घेणार आहे आणि मग ह्या पिठात टाकणार आहे. आता जसं मी सांगितलं, तुम्ही इथं कोथिंबीर नसेल टाकायची तर अजून 1 चम्मच इथे कसुरी मेथी ॲड करायची. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं. आता ही रेसिपी बनवायला इतकी सोपी आहे आणि खायला तर खूपच जास्त टेस्टी आहे. तर तुम्ही अजून बनवली नसेल या आषाढमध्ये तर नक्की बनवा. त्यानंतर वरतून 2 चम्मच अगदी कडकडीत तापलेलं तेलाचं मोहन द्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे सगळं व्यवस्थित सुरुवातीला चम्मचने मिक्स करायचं आहे, कारण तेल खूपच गरम आहे त्यामुळे. व्हिडिओ दिसतंय तसं सुरुवातीला तेलाने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे हाताने मिक्स करणार आहोत. तर तेलाचं मोहन जे आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेलाचं मोहन दिल्याने काय होतं की पुऱ्या ज्या आहे त्या एकदम व्यवस्थित तळल्या जातात, सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं जातं त्यामुळे. तर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल माझ्या चॅनलवर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट देखील मला करून सांगा की व्हिडिओ कसा झाला होता. तेव्हा पीठ असं करून बघायचं, याच्याने कळतं की आपलं पीठ एकदम व्यवस्थित त्याला सगळीकडे तेल लागलं आहे. त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता हे मी खूप जास्त घट्ट मळणार आहे, कारण मला थोडंसं मी हे पीठ 10 ते 15 मिनटं साईडला ठेवणार आहे आणि मग इथे पुऱ्या लाटायला घेणार आहे. जर तुम्ही इथे ज्वारीचं पीठ जास्त वापरत असाल तर त्याला असं पाणी सुटतं, मीन्स ते लगेच असं सैल होतं ते पीठ. त्यामुळे ते पीठ तुम्ही लगेच त्याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या. पण इथे मी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि ते असं घट्ट मळलं आहे आणि त्यानंतर 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं साईडला झाकून. आता 10-15 मिनटानंतर इथे लगेच मी पुऱ्या लाटायला घेणार आहे. तर पोळपाटला थोडंसं तेल लावून घेतलं आणि मग परत एकदा पीठ मळून घेत आहे. आणि हे बघा, तुम्ही अशी छोटीशी गोळे गोळे करून पण त्याच्या पुऱ्या लाटू शकता किंवा एकच मोठा गोळा लाटून त्याच्या वाटीने किंवा डब्याच्या झाक्यानं तुम्ही जसं नेहमी करतो तसं पुऱ्या कट करून घेऊ शकता. तर इथे मी एक गोळा घेतला आहे, त्याला गव्हाचं सुकं पीठ लावून घेणार आहे आणि हे पीठ सुरुवातीलाच आपल्याला लावायचं आहे, नंतर मध्ये मध्ये पीठ लावायचं नाही आहे. सुरुवातीलाच हवं तेवढं पीठ लावून एक मोठी चपाती लाटून घ्यायची. आता इथे एक मेन टीप म्हणजे अशी आहे, जर तुम्हाला पुऱ्या जर इथे कुरकुरीत हव्या असतील तर इथे ही जी चपाती मी लाटते किंवा ज्या पुऱ्या तुम्ही लाटणार आहेत ते एकदम पातळ लाटायच्या, म्हणजे त्या कुरकुरीत होतील. आणि जर पुऱ्या तुम्हाला खुसखुशीत हव्या असतील तर मीडियम लाटायची इथे पुरी, म्हणजे जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, त्याने पुरी खुसखुशीत होईल. आणि जर पुऱ्या तुम्हाला एकदमच मऊ मऊ हव्या असतील तर इथे पुऱ्या थोड्या जाड लाटायच्या. तर इथे मला जास्त म्हणजे असं कुरकुरीत पण नको हव्या होत्या, म्हणून मी इथे मीडियम लाटल्या आहे.
आणि अशा वाटीने कट करून घेत आहे. तर तुमच्याकडे डब्याचं झाकणने जर तुम्ही कट करत असाल नेहमी तर तसं करू शकता, किंवा माझ्यासारखंच मी वाटी घेतली तसं पण इथे पुऱ्या तुम्ही कट करू शकता. तर आता अशी एक मी मोठी चपाती लाटून घेतली आणि त्याच्या जवळपास 4 ते 5 पुऱ्या कट झाल्या. तर आषाढमध्ये या तळणीचे जे पदार्थ बनवले जातात त्यातलाच हा एक तिखटपुरी हा एक आषाढ स्पेशल पदार्थ आहे. तुम्ही बघू शकता ते इथं मीडियम साईजची अशी पुरी मी कट करून घेतली आहे आणि ती एका ताटात साईडला काढून घेणार आहे. आणि हे जे कट्सच्या बाजूचे जे उरलेले पार्ट्स आहे त्याचे पण आपण नंतर पुऱ्या लाटून घेऊ. तर अशा पद्धतीने मी साईडला पुऱ्या ठेवून घेतल्या आहे आणि लगेच दुसरा गोळा घेते आहे लाटायला. व्हिडिओ दिसतोय त्याप्रमाणे त्याला पण कोरडं पीठ लावून घेतलं आहे. तर बघू शकता एका ताटात मी बाजूला या पुऱ्या काढून घेतल्या. तर साईडला मी तेल पण ठेवलेलं आहे गरम करायला. तर इथे मी एक पुरी लाटली आणि लगेच तळली असं करणार नाही आहे. सुरुवातीलाच 10-15 मी पुऱ्या लाटून घेणार आहे आणि मग त्या तळणार आहे. आता मी इथे कमी इन्ग्रेडियंट्स घेतले होते. तुम्ही इथे जास्त इन्ग्रेडियंट्स पण घेऊ शकता. आता माझ्या घरात 3च मेंबर्स आहे खाणारे, त्यामुळे तर आता शेवटी असं पीठ उरलं त्याच्या पण मी आता हाताने गोळा करून हाताने छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहे. एवढ्या पिठाच्या जवळपास 17-18 पुऱ्या झाल्या होत्या आणि खायला खूपच टेस्टी झाल्या होत्या. तर आता इथे तेल पण आपलं कडकडीत तापलं आहे. तर तेल कसं तापलेलं पाहिजे की तुम्ही एक छोटंसं पीठचा गोळा टाकून बघायचा. तो जर लगेच वरती तरंगला तर समजायचं की आपलं पीठ जे आहे ते एकदम व्यवस्थित तापलेलं आहे. त्यानंतर पुऱ्या टाकायच्या आणि गॅस लगेच इथे मीडियम करायचा. मीडियम टू लो गॅसवर दोन्ही बाजूने छान याला डार्क कलर म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायचे आहे. तर आषाढ महिन्यामध्ये हे तळणीचे पदार्थ भरपूर बनवले जातात. आणि ही जी तिखटपुरी जी आहे ही अशी जर एकदा बनवली तर तुम्ही महिनाभर ती आरामात टिकते, किंवा कुठे तुम्हाला प्रवासात जायचं असेल तर तेव्हा पण तुम्ही अशा पुऱ्या बनवू शकता. आता ही म्हणायला महिनाभर टिकते पण खायला इतकी टेस्टी लागते ना की ती एका दिवसातच घरातले सगळे संपवून टाकतात आणि लहान्यांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात. अशा पद्धतीने इथे मस्त सोनेरी डार्क कलर येईपर्यंत पुऱ्या तळल्या गेल्या आहेत. आणि बघू शकता तुम्ही किती मऊ पण दिसत आहे, खुसखुशीत पण झाल्या आहेत आपल्या पुऱ्या. तर ज्या मी अगदी पातळ लाटल्या होत्या तर त्या पण अशा मस्त कुरकुरीत झाल्या. आणि आता मम्मीने काही बनवलं म्हणून आता मुलीला पण एक्साइटमेंट राहते, म्हणून या छोट्या पुऱ्या ज्या आहेत त्या माझ्या मुलीने बनवल्या होत्या आणि तिने एकदम अशा छोट्या बनवल्या तर त्या एकदम अशा कुरकुरीत झाल्या होत्या खायला. त्यामुळे कढईत जेवढ्या सगळ्या मावतील मी सगळ्या छोट्या पुऱ्या टाकून घेतल्या, तिच्या पण पुऱ्या तळून घेतल्या. अशा पद्धतीने आपल्या या पुऱ्या रेडी आहे. या तुम्ही टोमॅटो सॉससोबत, एखाद्या चटणीसोबत, लोणच्यासोबत पण खाऊ शकता, किंवा आम्ही तर नुसत्याच खाल्ल्या होत्या, कशासोबतच नाही. तर नुसत्याच पुऱ्या पण त्या इतक्या टेस्टी लागल्या, तर खूपच छान. तर कशी वाटली व्हिडिओ मला नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.